आणि आंबेडकरी चळवळीकडे ते रुजले आणि मगच ते म्हणाले की जगबदल घालून घाव केले सांगून मला भीमराव. तीच वाणी आपल्या कर्तृत्वाने सांगण्याकरता या ठिकाणी मी निमंत्रित करतो आपल्या साऱ्यांचे लाडके भक्त माननीय प्राध्यापक सुकुमारजी कांबळे. भगवान बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे या विचार मी पहिल्यांदा वंदन करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आंबेडकर महोत्सव समितीचे सर्वे परशुराम वाडेकर, त्यांच्या पत्नी सुनीता वाडेकर, सत्कार मूर्ती रमेश राक्षे, आमचे विनायक जाधव यांच्या सुविध पत्नी, गणनाथ रामचंद्र यांच्या सुविध पत्नी, आमचे मार्गदर्शक अंकल सोनवणे विचारपीठावर सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि माझे जमलेले बंधू. खरं तर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जो पुरस्कार दिला त्या पुरस्काराची जी ट्रॉफी आहे अतिशय त्याच्यामध्ये एवढा अर्थ भरलेला आहे. ट्रॉफी देतात म्हणजे काय पण देतात काय काय लोक, पण अतिशय वैचारिक अर्थ त्याच्यामध्ये आहे. त्याचा खुलासा आमच्या रमेश राक्षेने केलेला आहे. सत्यशोधक अण्णाभाऊ साठेची जयंती करत असताना बाबासाहेबांनी 56ला बौद्ध धर्म स्वीकारला. 56 नंतर आज तागायत आपल्या डोसक्यातून जात गेलेली नाही आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचाच वाटोळ झालेला आहे. जात हे विष आहे माझ्या बाबतीत. जात आलं की तो हिंदू धर्म चिकटला आणि हिंदू धर्म आला की सणवार आले, देवधर्म आले, ह्याच्यात समाज गुंतलेला आहे. अक्षरशः काल आपल्यात एक मुलगी PSI झाली, त्याचा सत्कार म्हणून तिची आम्ही मिरवणूक काढली होती. मिरवणूक चालू असतानाच एक बाई मध्येच किंकाळ आला, तिच्या अंगातच आलं आणि सगळी माणसं त्याच्याकडेच, आमच्याकडे कोणच नाही. म्हटलं काय झालंय? देव अंगात आला. देव अजून सुद्धा देव अंगात येणार नाही. पूर्वी कुठेही वाजू दे आमच्यात घुमायचंच. आता जरा कमी झालंय पण अजून सुद्धा काल बघितलं घुमत्याला. त्याच्या एक 8 दिवसापूर्वी मी कसबा सांगू म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव आहे, तिथे गेलो. भाषणाला उभं राहिल्यानंतर माणसं एका झोपडीकडेच पळत चालली होती. मी म्हटलं काय झालंय? झोपडी देवाला आहे म्हटलं. सांगितलं मी म्हटलं देव तर बघायला जाऊया. गेलो तर बाई घुमा लागल्या झोपडीत. घुमता घुमता करायची. म्हटलं देव सूर का मारायला? घुमता घुमता कराय. म्हटलं देव सूर का मारायला बघतोय? तर त्या झोपडीवर दोरीवर चाण्या टाकल्या त्या आणि त्या चाणीजवळ मांजर चालले. मांजर तोंड लावणार चाण्या तेव्हा देव केलं की मांजर बाजूला. हे असलं देव आम्हाला दिलं. माझ्या आया बहिणीनं आता हे बंद केलं पाहिजे. तुम्ही अंधश्रद्धेमध्ये गुंतावं, त्या हिंदू व्यवस्थेमध्ये खिचपत पडावं, जाती व्यवस्थेमध्ये खिचपत पडावं, याच्यासाठी मोठी यंत्रणा माझ्या बांधवांनो काम करते. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि ते साधन आहे टीव्ही. टीव्ही मध्ये कुठलेही बटन दाबा, घर घर की कहाणी, सासरी कभी बहुती, पवित्र रिश्ता, रात्रीचा खेळ चालले, आई कुठं काय करते. आई सगळंच करायला पण आई कुठं काय करते. ठरलं तर मग काय घेण्यासारखं आहे का? काय घेण्यास? बघा त्या सिरियल, ह्याची बायको त्याला, त्याची बायको ह्याला, एकेकाची 2-2 लग्न. वड सावित्री आली की दिवसभर बायका गुंडाळ्यातच दोर. का तर 7 जन्मी ह्योच मिळू दे. दारुडा जर असला तर ह्योच मिळू दे. मी एका मैत्याला गेलो तो राक्षसाहेब, एक बाई रडत होती. काय रडावती ना? तो दारू पिऊन मेलाय नवरा. म्हणत्या अरे राजा, मला दारू पिऊन कोण मारणार रे राजा. ही जी गुलामी आहे, ह्या अंधश्रद्धा आहेत, हे सगळं उद्ध्वस्त करण्याच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊ साठेंनी लिखाण केले. माझ्या बांधवांना, ह्या व्यवस्थेमध्ये तुमची काय अवस्था आहे होती हे सांगण्याचं लिखाण अण्णाभाऊंनी केलेलं आहे. आणि अनेक वर्षापासून सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंना म्हणतोय मी भारतरत्न द्या.
मागाचा गुन्हा पण मागत नाही, हे लक्षात घ्या. भारतरत्न हा पुरस्कार देण्याच्या संदर्भातला जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये सत्यशोधक अण्णाभाऊ साठे बसतात. काय क्रायटेरिया आहे तो? ज्यानं विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या. म्हणून APJ अब्दुल कलामना भारतरत्न द्या. ज्यांनी गाण्याच्या क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये काम केलं करून या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या. म्हणून लता दीदीला भारतरत्न मिळाला. ज्यांनी खेळाच्या क्षेत्रामध्ये काम करून जगात ह्या देशाचं नाव उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या. म्हणून कुणाला? तेंडुलकरला भारतरत्न मिळाला. सामाजिक कारणामध्ये राजकारणामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये काम करून या देशाचं नाव या देशाची घटना लिहून जगात उज्ज्वल केलं म्हणून बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न 1990 ला मिळाला का नाही? आणि पाचवा एक क्रायटेरिया आहे ज्याने साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करून या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न असा क्रायटेरिया रक्षे साहेब वाडेकर साहेब. आणि म्हणून आम्ही म्हणतोय अरे सत्यशोधक अण्णाभाऊ साठ्यांनी साहित्याचं लिहिलं ते साहित्य भारताची सीमा ओलांडून जगाच्या 18 भाषांमध्ये 27 देशामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य वाचलं जातं. विद्यापीठाला भाषण अण्णाभाऊंचं पुतळे राशीला बसतायत. असं असताना सत्यशोधक अण्णाभाऊ साठ्यांना तुम्ही भारतरत्न देत नाही याचा अर्थ जातीवाद संपलेला नाही. काही लोक म्हणतात कुठं राहिले? सगळं तिथंच राहिलंय अजून. जातीवाद संपलेला नाही. देशपांडे नावाची एक स्त्री आहे लेखिका. तिनं या महाराष्ट्रातल्या 50 साहित्यिकांची यादी डिक्लेअर केली. 50 साहित्यिकांचे टॉपचे साहित्यिक त्याच्यात अण्णाभाऊ साठ्यांचं नाव नाही. आम्ही तिला विचारलं जगा या महाराष्ट्रातल्या 50 साहित्यिकांची यादी तुम्ही डिक्लेअर केल्या महाराष्ट्रातले अण्णाभाऊ तुम्ही अण्णाभाऊंचं नाव का घेतलं नाही? तर ती म्हणते अण्णाभाऊंची भाषा आमच्या साहित्यशास्त्रात बसत नाही. काय उत्तर आहे बघा? अण्णाभाऊंची भाषा आमच्या साहित्यशास्त्रात बसत नाही म्हणजे काय? अश्व म्हणणारा त्यांचा साहित्यिक, घोड्याला घोडा म्हणणारा साहित्यिक नाही. घोड्याला अश्व म्हणणारा त्यांचा साहित्यिक, घोड्याला घोडा म्हणणारा साहित्यिक नाही. पाय अण्णाभाऊंची साहित्याची भाषा डिक्शनरीत सुद्धा नाही. तुझ्या साहित्यात कशी बसेल ती भाषा? कशी बसेल? धडा धडा पळा पळा चिंद्रोडा पणवा पणवी हे शब्द डिक्शनरीत नाही. बाय म्हणत्या आमच्या साहित्यशास्त्रात बसत नाही. अजून सुद्धा आमची भाषा नाकारली जाते, आमची जात नाकारली जाते. व्यवस्था अजून जिवंत आहे माझ्या बांधवांनो. आणि व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी अण्णाभाऊ म्हटले ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरी नसून काय दाखवलं बामणांनी? नागाच्या फणा पृथ्वी नाग डोंबा लागलाय. अण्णाभाऊ कधी म्हटले? अण्णाभाऊ रशियाला जाऊन साप खाऊन आलते. साप खाऊन आलते. जावा तुम्ही चीनला, सापाची शेती आहे. आणि काल झाला सण दूधच पाजा लागला नागाला. अरे नाग कुठं दूध पिते का? चांगलं खाद्य काढून घेतले आपल्याकडनं. सायन्स असं सांगतं सापाचं तेल जर 70 वर्षाच्या म्हातारानं जर गुडघ्याला चोळलं, सांध्याला चोळलं तर 16 वर्षासारखं ते नाचलं पाहिजे. एवढी ताकद गुडघ्यामध्ये अंकली त्या. आणि जो सापाचं मटण खातो तिची त्वचा तकतकीत दिसते. म्हणून चीनला कशा आहे थोड्याच मारते ती. आणि आम्हाला सांगितलं दूध पास. हे सगळं अण्णाभाऊंनी नाकारलं. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून आमच्या तळ हातावर आहे. खरं आहे का नाही? वाडेकर साहेब 8 दिवस आमची माणसं झाडू कामगारांचा संप करू देत. 8 दिवस नाक धरून फिरावं लागेल, पृथ्वी कुजल. हे अण्णाभाऊंनी सांगितलं. काय मांगा मारायचा वाद आहे हो? काय मांगा मारायचा वाद आहे? जाईल तिथं मांगा मारायचा वाद. दोघे गावाच्या बाहेर दोघे मोठच बोलतात आणि दोघे मोठ्याच खात्यात पण तंग आहे. काय वाद आहे तुमचा? त्या वादावर
अण्णा भाऊने एक कथा लिहिल्या मित्रांनो, तोफेच्या तोंडी. काय सांगते कथा? सावळा मांग तणाबांड बोरगा. एका गावात 2 पाटील सख्खे भाऊ, 100 एकर जमीन. वाद होतो, प्रत्येकाला 50-50 जमीन वाटून जाते. एक पाटील आपल्या मायावर सुताराला गडी म्हणून ठेवतो आणि दुसऱ्या पाटलाला गडी मिळत नसतो. म्हणजे निळू मांग आहे त्याचं नाव, निळू मांग. तो पाटील विचार करत असतो, त्या ताकदीचा मला गडी मिळेल का? अनेक दिवस तो पाटील सुपारी आणि कित्यात कात्रात काढत वाड्याच्या वाटेनं जात असतो. समोरून एक पोरग पाण्याची घागर घेऊन आडवं येते. असलं पोरग दाखवलं अण्णा भाऊनी. धाडवी आली तर ते लोळवल. ते पाटील बघते, अरे म्हणले असलं पोरग मला आता पण भेटलं नाही. थांब रे, कोणाचा तो मांगाचा? काय नाव? निळ्या. काय करतोयस? काय नाही, फुकटच्या आईच्या शिव्या करतोय म्हटलं. आई सारखी शिवाय दे, गडबड झालायच, खायला नको, असं सारखी शिवाय द्यायची आहे. काय करतोयस? काय नाही, फुकटच्या आईच्या शिव्या खातोय. कामाला येणार का? येतोय की काय काम? मक्का राखायचा. काम ठरतं, मजूर ठरते. येऊन पाण्याची घागट वायमध्ये आलेस का? दमून आलेस काय? म्हणले शिवाय देऊ नको. काय? अमुक पाटलाचा मक्का राखायचं काम मला मिळाले, उद्यापासून मी कामाला जातोय. आई मध्ये अरे लेका जाऊ नको रे, त्या दोघांची भांडणं आहे, ते रेड टक्कर आहे, त्याच्यात राहू नको, तुझं हाल होईल. नाना म्हटले मला काम नसताना शिवाय देत होतेस, मी जाणार. सावळा मांग मक्का राखायचा. त्यावेळेस मांगाना 3 वेळेस हाजऱ्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ. जर रात्री 12ची हाजरी चुकली, जर चोरी झाली तर सगळ्या चोऱ्या त्या मांगाच्या अंगावर पडायच्या. सावळा मांग सकाळ दुपार हाजरीला जायचा. एक दिवस रात्रीच्या 12ला तो हाजरी देतोय, परत येतोय तर मक्क व खळभर मक्क कोणीतरी चोरून नेले. त्याला प्रश्न पडला, मी कुणाच्या वाळ्या पाल्यावर पाय न देणारा सावळा मांग असताना माझी कळ कुणी काढली, माझी कळ कुणी काढली, हा विचार सावळा करत असताना एक दिवस दुसऱ्या पाटलाचा सुतार आडवा आला आणि सावळ्याला म्हणतोय, ए सावळा, ए सावळा, नांगी सरावर मक्का सरानं स्वारी केली त्यावेळेस तू कुठं होतास? आता ही भाषा त्या देशपांडेबाईच्या साहित्यात बसेल का? नांगी सरावर मक्का सरानं स्वारी केली त्यावेळेस तू कुठं होतास? म्हणजे नांग्या म्हणजे जळण, जळणावर मक्का भाजून खाल्लं त्यावेळेस कुठं म्हणला, हेच काम केलं म्हटलं. सावळा म्हणतोय, लेका मी वाळ्या पाल्यावर पाय न देणारा सावळा मांग असताना माझी कळ काढली, आजच दाखवतो म्हटलं मी कुठं होतोय. सावळा 12च्या हाजरीला जातोय, हाजरी देतोय, सुताराच्या घरला जातोय, लाकडाची गाडी डोसक्यात घेतोय आणि रामा महाराजा दारात म्हणतात. त्याच्या अगोदर जाण्यापूर्वी रामा महाराला भेटलाय. सावळा म्हणतो, रामा तू माझा मित्र आहेस का नाही? होय. अरे मी 12च्या हाजरी जाताना बोलतो मक्का चोरतोय, मी फक्त हाजरी देऊन येत असताना येण्याच्या पूर्वी तू मक्का राखा. अरे म्हटला रात्रभर जा की मित्र कसला? मी राखतो की, असा रामा महार म्हणतोय. सुताराची गाडी उचलते, रामा महाराजच्या बाजारात नेऊन टाकतंय. त्याचा मालक पाटील त्या पाटलांना टकरीचा मेंढा राखलेला असतोय, मेंढा उचलते रामा महाराजच्या दारात नेऊन बांधतोय. सावळा येतोय, रामा मध्ये कुठे गेलतोय? म्हटला बोलायचं नाही, मित्र आहेस का नाही? होय. पाटलाचा मेंढा आणि सुतारची गाडी तुझ्या दारात आहे, मोडायची, जाळायची, त्याच्यावर बकर भाजायचं आणि खायला घेऊन यायचं. म्हटलं आज आपण दोघांनाच बकर खायचं आहे. दोघांनी बकर संपत माग मग दुसऱ्या दिवशी चर्चा, पाटलाची मेंढा गेला, सुताराची गाडी गेली, पाटलाचा मेंढा गेला, कुणाला काय मागमूळ सापडना. आणि 15 दिवसानंतर सावळ्याच्या आडवे सुतार आला. सुताराला सावळा म्हणतोय, ए सुतारा, ए सुतारा, गाडी सरावर बकरा सरानं स्वारी केली त्यावेळेस तू कुठं होतास? अर म्हटलं एवढंच काम केले म्हटलं. गाडी जाळून त्याच्यावर मी बकर भाजलं त्यावेळेस तू कुठं होता? अर मला नावासकट पोलिसात तक्रार. लगेच सावळा रामा महार फसार फसार. अनेक दिवस सावळा मांग सापडतोय. शिक्षा होते तोफेच्या तोंडी. सावळ्याला तोफेच्या तोंडावर बसवलं, उभं केलंय. तोफ आहे, बत्ती लावणारा माणूस आहे. फाशी देताना शेवटची इच्छा विचारली जाते. तसं तो साहेब सावळा हा म्हणतोय, सावळा आता बत्ती लावली की चिंदड्या चिंदड्या होणार आहे, तुझी शेवटची इच्छा सांग. माझ्या बांधवांनो वाचा ठीक आता. काय म्हणतोय सावळा मांग? साहेब ह्या व्यवस्थेमध्ये, ह्या हिंदू व्यवस्थेमध्ये मांगा महाराज
किंमत नाही कसपाटाची. मान महार माणूस नवन पुत्र मदर जनावर ह्या शिवे शिवे या म्हणी साहेब या व्यवस्थेमध्ये मांगा महाराणात कसपाटाची किंमत नाही. कसपाटाची किंमत नसणाऱ्या सावळ्या मांगाला जर तोफीची किंमत मिळत असेल तर लावबत्ती म्हणले माझी तयारी आहे. कसपाटाची किंमत तुम्हाला नाही. रिझर्वेशन होत म्हणून आम्ही सगळे स्टेजवर आहे, कोटफूट घालतोय, चांगली घरड बंगलं बांधतोय. आता ते पण संपलंय. अरे बदलायचं असेल तर अण्णाभाऊ म्हणतात बाबासाहेबांचा विचार जोपासा. बाबासाहेबांच्या विचारांच हे सगळं बदलू शकतंय. कोण आहे बाबासाहेबांच्या विचाराचा? कोण नाही तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराचं आहे. तुम्ही जातीत गुंतलाय, जातीत. धर्माचं, हिंदू धर्माचं कौतुक आपण करतो याचं भान आपल्याला तुम्हाला असलं पाहिजे. आहे का कोण बाबासाहेबांचा नाही? वाडेकर साहेब प्रश्न विचारला पाहिजे आता सगळ्यांना. माझा उल्लेख केला कोणीतरी सुकुमार कांबळेने म्हणे बौद्ध धर्म स्वीकारला की पण लय हाल झालं माझं. 84ला बौद्ध स्वीकारला, 91 पण माझं लगीन होईना. मांग पण पोरगी देणार, मार पण पोरगी देणार. जात हे विष आहे माझ्या बांधवून. जात हे लक्षात घ्या. त्या विषवल्लीमध्ये तुम्ही तुमच्या त्या सावलीमध्ये फिरताय. याचं भान असू दे, याचं भान तुम्हाला असू दे. एक मांगाचा शिक्षणाधिकारी त्याची मुलगी ठरली, म्हटलं देणं घेणं. मी म्हटलं तो म्हटलं देणं घेणं. मी म्हटलं देणं घेणं काय नाही. मग तो म्हटलं काय आहे? अरे म्हटलं मी मांग जर असलं तर बौद्ध झालोय, बौद्ध पण लग्न करणार, हो मान दुसऱ्या दिवशी उरकून घेतो असं म्हटलं. काय तर चावल्यासारखाच ओढला. नाव कांबळे बुद्धाचं नाव घेते, मांगाचं तर आहे का म्हणाला. विष आहे जात माझ्या बांधवांना, विष. हे म्हणे देऊ नको. एवढा जर बाबासाहेबांचा तिरस्कार असेल तर त्या पदाचा राजीनामा दे म्हटलं. जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर तुला तिथं पुसायला सुद्धा कोणी ठेवलं नसतं. पुसायला सुद्धा म्हटलं तुझं लेखच होते, तुझ्याजवळ ठेव म्हटलं, तुला पोरगीच देत नाही. पूर्वाश्रमीच्या महानाथाच्या भाऊ तिकडे वळलो. एक फरडा वक्ती प्राध्यापिका भाषण ऐकलं म्हटलं जुळलं तर चळवळ उभी राहील. डायरेक्ट मागणी घातलीच आहे. कांबळे म्हटलं या म्हणले दुसऱ्या दिवशी घरी. दुसऱ्या दिवशी गेलो तर तिचा म्हातारा दांडका जोडत बसला. लेखा म्हटलं आम्हाला प्रसूतीच म्हणला, तुझ्या गावात पाहुण्यात कोण गेला तो महाराणाच म्हटला. कसं बदलायचं? कोण बदलणार? अरे माणूस हा तुम्ही माणूस. अण्णाभाऊ साठ्यांनी कुठल्याही जातीचं समर्थन केलेलं नाही. लेखणीमध्ये माणसाचं समर्थन केलंय. ज्या जाती वंचित होत्या, माणूस म्हणून त्यांना न्याय मिळत नव्हता, असा वंजारी असेल, पारधी असेल, मांग असेल, ढोर असेल, भार असेल, कैकाडे असेल, फासपारधी असेल, त्यांना न्याय केलं अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामध्ये. त्यांना न्याय केलं हे लक्षात घ्या. पण आम्ही जातीत गुंतलोय. जात महत्वाची वाटायला मित्र. बदलणार आहात का नाही? बौद्ध म्हणायला अभिमान वाटला पाहिजे प्रत्येकाला. पण जर अडचण झाल्या बुद्ध म्हटलं की जा महावड्यात मध्ये. बुद्ध म्हणजे महाराण, महार म्हणजे बुद्ध आहे का? सांगा ना, आहे काय हे सूत्र? खोडसाळ प्रचार चालू आहे, खोडसाळ चुकीचा, जेणेकरून इतर जात बुद्धाकडे येऊच नाही. महार म्हणजे बुद्ध, महार पण म्हणतो मी जन्मानच बुद्ध आहे. वाडकर साहेब हे वास्तव मी जन्माने जगात कुणाला धर्म मिळत नाही. जगात कुणाला धर्म मिळत नाही. का मिळतोय? जगात कुणाला धर्म मिळत नाही जन्माने, हे लक्षात घ्या. त्याचा एक विधी असतो, विधी असतो. त्याच पुण्यामध्ये लवजी वस्ताद साळवेचा इतिहास आहे का नाही? महात्मा फुले म्हणले मी मुलींची शाळा करणार. त्याच रात्री फुलेच्यावर खुनी हल्ला झाला. त्याच रात्री फुले घाबरलेले फुले लवजी वस्ताद साळवेच्याकडे गेले. म्हटले वस्ताद मी अडचणीत आहे, मला संरक्षण. काय झालंय? मुलींची शाळा काढतो म्हणजे माझ्या खुनी हल्ला झाला, मला संरक्षण पाहिजे. तो मागाचा अवसान म्हटला मला प्रकरण समजा. अरे म्हणा बरोबर आहे, काय चांगलंय, चाल म्हटले उद्या शाळेच्या ठिकाणी घर घोषणा मी काय करायचं ते घोषणा करतो. फुलेचा लावा जमा शाळेच्या ठिकाणी गेला. फुले उठले, उद्यापासून मी मुलींची शाळा काढतोय. सावित्रीबाई शिक्षिका मुली शाळेत गेला. फुले खाली बसले. लवजी वस्ताद साळवे नावाचे मांग उठले. म्हणजे पुणेकरांनो, जातीवाल्यानो, जानववाल्यानो,
ही दोघं माणसाचं काम करतात. जर उद्यापासून या दोघांच्या केसाला धक्का लागला तर या मांगाशी गाठ आहे अशी धमकी दिल्यानंतर पुण्यातली बामणं गार झाली. पूर्ण बामणांनी फुलेचा नाद केला नाही. मी उदाहरण सांगण्याचं कारण असं, पुन्हा दुसऱ्या दिवशी फुले परत आले म्हणजे बसतात. मुली शाळेच्या माग लवजी वाजता साळवे नावाचा माग उठला. आपल्या पुतणीला खांद्यावर ठेवलं. पुतणीच ना, पुतणीला खांद्यावर घेतल्या. कुणाची मायाव्याला त्यांना आलोय माझ्या आडव्या म्हटला मी माझ्या पुतणीला शाळेत घालायला चाललोय. त्या मुलगीला शाळेत ठेवलं. फुलेंची शाळा सुरू झाली. त्या पुतणीचं नाव होतं मुक्ता साळवे. ती 4थीला गेली. सावित्रीबाई म्हटले निबंधली. वाचा ना तो निबंध. काय लिहिते ती? निर्मिका, तू आम्हाला ज्या धर्माचं समजतोयस ते आमच्याच धर्माची माणसं आमच्या मंदिरामध्ये का येऊ देत नाहीत? आमच्याच धर्माची माणसं आमच्या सावलीचा विचार का मानतात? आमच्याच धर्माची माणसं आम्हाला गावाच्या बाहेर का ठेवतात? आमच्याच धर्माची माणसं मुंगीला सकट घालून आम्हाला लाथा का घालतात? एक ना अनेक प्रश्न तिने विचारले. अतिमते निर्मिका, तू काही म्हण, आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. धर्म नसलेली माणसं आहोत. तरी सुद्धा आम्ही हिंदू मांग, हिंदू ढोल, हिंदू सांबार, हिंदू पाठीमाग लावलेच. हाय का धर्म तुम्हाला? सांगा ना, तुम्हाला धर्म आहे का? धर्म आणि धम्म याच्यामध्ये फरक आहे माझ्या बांधवानो. धर्म म्हटले की 3 प्रक्रिया असतात. धर्म म्हणजे धर्माचा संस्थापक सांगायला लागतोय. तो एक पुस्तक मिळतो त्याला धर्मग्रंथ म्हणतात. आणि माझ्या धर्मात माणसानं कसं याचा जो विधेयक लिहून ठेवतो त्याला धर्म म्हणतात. हे समजून घ्या. ह्या मुस्लिम धर्म, मोहम्मद पैगंबर संस्थापक लिहिलेले पुस्तक कुराण, बरोबर नाही? आणि सुलता झाल्याशिवाय मुस्लिम होता येत नाही. कट करूनच आत घेतात. ह्या ख्रिश्चन धर्म संस्थापक त्यांनी लिहिलेले पुस्तक बायबल आणि बाप्तिस्मा झाल्याशिवाय ख्रिश्चन होता येत नाही. घ्या हिंदू, सांगा ना, हिंदूचा संस्थापक आहे का? मी हा प्रश्न बीडला विचारला. आमच्यातच उठला. म्हटलं आहे का? म्हणजे सांग की. शंकराचार्य. मी म्हटलं 4 आहेत त्याच्यातला कुठला? मग मला माहित नाही म्हणे. अरे ज्या धर्माला संस्थापक नाही त्या संस्थापकाने पुस्तक लिहून त्याला धर्मग्रंथ मान्यता आहे का? 2 वर्षापूर्वी रामनानी गीतेला कोर्टाच्या समोर सादर केलं. धर्मग्रंथ मान्यता द्या. कोर्टानं नकार दिला. धर्मग्रंथ नाही. आणि साडी माळी केली. आणि विधी काय हिंदू धर्माचा आहे? ब्राह्मणाची मुंज होते ना, आमचं काय होते? हे साडी माळी तेली तांबडी गोष्टी न्हावी दंडर सुतार लवा कुंभार मांग म्हा ढोर तांबार दिसाडी गोसावी कैकाडी फाचपाती मराठा कुणबी मराठा त्यांचा हिंदू म्हणून काय विधी झालाय का? झालाय का सांगा ना. काय झालं नाही. मांगानं मांगुड्यात जन्माला यायचं, मांगुड्यात मरायचं. महारानं महारुड्यात जन्माला यायचं, महारुड्यातच मरायचं. मराठ्यानं मराठाच्या गल्लीत जन्माला यायचं, गल्लीतच मरायचं. दिल्लीत मराठा मेला की गल्लीतच प्रेत येतं. कुठं बाहेर मांग मार मिळाला तर गल्लीतच प्रेत येतात. म्हणून बाबासाहेबांनी म्हणत सांगितले हा धर्म शिडी नसलेली इमारत आहे. हा धर्म अण्णाभाऊ साठेंनी नाकारला मित्रांनो. त्या काळात अण्णाभाऊ म्हटले संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया, कामगारांनो शेतकऱ्यांनो कष्टकऱ्यांनो उठा, संघाचे भूत गाडाया. त्यावेळेस अण्णाभाऊ म्हणतात संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया, कामगारांनो शेतकऱ्यांनो कष्टकऱ्यांनो उठा, संघाचे भूत गाडाया. त्यावेळेस ऐकलं असतं तर हे भूत आलं असतं का बाशिंग बांधून? आज संघवाल्यांचं राज्य आहे देशात, राज्यात आहे का नाही? त्यावेळेस अण्णाभाऊने ओळखलं होतं हे महापुरुष दूरदृष्टीचे होते म्हणून ते महापुरुष झाले. त्या काळात अण्णाभाऊने सांगितलं रोखता आलं नाही. आणि आज वाडेकर साहेब आम्हाला भीती वाटते हे संघवाले आता आमच्या समाजात घुसलेत, आमच्या समाजाला कब्जात घेतलाय. पगारानं पोरं लावलेले त्यांनी. देवा धर्माची पूजा करा, देवा धर्माचे उत्सव करा, जातीच्या संघटना काढा, जातीचे नेते तयार करा. ही प्रक्रिया त्यांनी सुरू केल्या. जाती जातीमध्ये भेद पाडण्याचं, जाती जातीमध्ये फूट पाडण्याचं काम हे संघवाले करू लागलेले आहेत. याचं भान सुद्धा तुम्हाला असलं पाहिजे. अरे माझ्या बांधवानं जात ही वास्तव नाही. आहे का वास्तव? एखाद्या पट्टीतल्या ब्राह्मणाला विचारलं
जात काय भानगड ती म्हणते देवानं जात तयार केल्या जात जात नाही. आणि ते असंही सांगतोय आमच्या देवानं पृथ्वी तयार केलेली आहे. जर याच्या देवानं पृथ्वी तयार केली असेल त्याच देवानं जर जाती तयार केल्या असतील तर अमेरिकेमध्ये घराघरामध्ये टीव्ही आहे, बटन दाबलं की अमेरिका दिसतं, बटन दाबलं की जपानचं बटन रशिया दिसतं. अमेरिकेत कुठं मांगा महाराज बांधणं आहेत का? अमेरिका पृथ्वीवर नाही. हे सगळं षड्यंत्र ओळखून बाबासाहेबांनी तुम्हाला 56 गौतम बुद्धाचा धम्म दिला का नाही? आणि तो विचाराचा धागा पकडून बाबासाहेबांचा विचाराचा धागा पकडून अण्णाभाऊ साठे म्हणतात जग बदलायचं असेल बाबासाहेबांच्या विचाराचाच गाव पडला पाहिजे तरच हे बदलू शकतात, नका बदलू शकत नाही. धर्मंतांनी अखंड पिळले, धर्मांधाने तसंच छळले, मगरीने जणू मानिके गिळले, चोर झाले साव जग बदल घालून निघाव सांगून गेले मजबूर. आपण ह्या चबड्यातच अडकलोय. वर भांडवलदारांचा आणि खाली धर्मांधाचा चबडा आहे मगरीच्या ना. आता आम्ही सगळी अडकलोय. अण्णाबा म्हणले तुम्ही स्थिरमान काय थिरमान कर. ह्या दोघांच्या कचाट्यातून सुटायचा असेल मगरीचा जबडा फासटून बाहेर पडायचा असेल बाबासाहेबांच्या विचाराचा ठोका मगरीच्या मुंडक्यावर बसला पाहिजे तरच तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल, अन्यथा मिळू शकत नाही. अशा स्वातंत्र्याच्या पहाटे अण्णाभाऊसाठी मोर्चा काढताना सांगितलं. काय सांगितलं अण्णाभाऊ? हे आजादी झुटे देश की जनता फुकी आहे. त्याला अर्थ आहे माझ्या बांधवांना. बाबासाहेब आंबेडकर गांधींना म्हणत होते मिळणार स्वातंत्र्य पण कुणाला? मिळणार स्वातंत्र्य पण कुणाला? इंग्रज आहे तुम्ही स्वतंत्र व्हाल, आमच्या स्वातंत्र्याचं काय? तुम्ही इंग्रजांचे गुलाम, आम्ही दोघांचे गुलाम. इंग्रज आहे तुम्ही स्वतंत्र व्हाल, आमच्या गुलामीचं काय? तो धागा पकडून अण्णाभाऊनी पहाटे मोर्चा काढला. हे आजादी झुटे देश की जनता भुके. आम्ही भुकेच आहे की आहे का नाही? काय मिळाले तुम्हाला? काय मिळाले का? 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये काय मिळालं का सांगा की? बोटा मोजलेली काय माणसं मोठी झाली. वाडेकर साहेब बाकीच्या काय मिळाले? झोपडीतच आहे. आणि मागणी काय? आम्हाला प्लॉट द्या, आमची झोपडी कायम करा, आम्हाला अर्धा गुंठा. ह्याच्या पलीकडे आमच्या काय मागण्या आहेत? अजून सुद्धा आपण ह्याच्या गुलामीमध्ये आहे. ती गुलामी नाकारायची असेल तर बाबासाहेबांनी सांगितलंय आज ना उद्या माझी जमात राज्यकर्ती बनली पाहिजे. जमात राज्यकर्ती. जमात म्हणजे जात नव्ह. जमात म्हणजे जात नव्ह. हे साडी माळी तेली तांबडी गोष्टी नाही. ह्या सगळ्या SC ST OBC ना बाबासाहेबांनी जमाता शब्द वापरलाय. तो एकच अर्थ कांशीरामने घेतला. एकच अर्थ कांशीरामने घेतला. उत्तर पश्चिम मध्ये गेले कांशीराम आणि जमातीला कलेक्ट करून मायावतीला 4 वेळेस मुख्यमंत्री केली का नाही? केली का नाही सांगा ना. आणि महाराष्ट्रात काय भिकायला लागले? ठीक अरे काय की उठाव करूया माझ्या बांधवांनो. लोकसभा झाली, मांगा महाराणा तिकीट कोणी दिलेलं नाही. वाडेकर साहेब ते म्हणतात बोर्डाला देतो पण मांगा महाराण माझ्या अंगावर घेणार नाही. याचा अर्थ आमचं ऐक्य झालं तर ते संपणार. त्या भीतीपोटी ते मला वाळी टाकण्याच्या नादात आहेत. हे सगळं राजकीय वातावरण सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. याच्यासाठी अण्णाभाऊने आपली लेखणी झिजवली. बाबासाहेबांनी संघर्ष केला, फुलेंनी संघर्ष केला. त्या संघर्षाची जाणीव आपणाला नाही. ती जाणीव ह्या निमित्तानं का होईना तुम्हाला व्हावी म्हणून अशा प्रकारच्या जयंती आपण साजऱ्या करतो. तो विचार तुमच्यासमोर मांडतो. अण्णाभाऊ साठेंनी साहित्यामध्ये स्त्रीला कधीच विभत्स केलं नाही. स्त्रीचा अपमान होऊ दिला नाही, कधीच होऊ दिला नाही. स्त्रीला साहित्यामध्ये बंड करायला उठवलंय, बंड करायला लावलंय स्त्रीला. आणि ह्यांचं साहित्य टीव्हीला बघताय की नाही? आई कुठं काय करते सगळंच आई करायला. असलं अण्णाभाऊने लिहिलेलं नाही. अरे आम्ही पण टीव्ही विकत घेतलाय, कर भरतोय. कधी तर बुद्ध दाखव, फुले दाखव, शाह दाखव, बाबासाहेब दाखव, अण्णाभाऊ दाखव. घर घर की कहाणी सासवी कवी भोवती पवित्र रिश्ता ठरलंच तर मग आता अलीकडे आले. आमचं काय तर दाखवा ना, ते दाखवत नाहीत. एकाने धाडसानं जर एखादं सिरियल काढली बाबासाहेब बुद्धाच्या तर मध्येच बंद पडते का नाही. आमची पण बघायला माणसं तयार नाही. त्यांना कुठं काय करते हीच महत्वाची वाटते.
अण्णाभाऊ साहित्य स्त्रीला कधीही बंड, स्त्रीला विच्छ केलेलं नाही अण्णाभाऊने. एक कथा सांगतो, माझं भाषण संपवतो. आवडी ही कथा अण्णाभाऊ लिहिली. आवडी अतिशय सुंदर मुलगी, अतिशय सुंदर मुलगी लग्नाला आली होती, वय झालं होतं, आणि त्या गावातला एक पोरग आवडीच्या पाठीमागे लागलं होतं. आवडी त्याला दाद देत होती. आवडीला पाहुणं बघायला आलं की ते पोरग त्याला भेटायचं, पाहुण्यांना वाईट काहीतरी सांगायचं, पाहुणं लग्न मोडून जायचे. सतत असं चालू होतं. एक दिवस आवडीला चांगलं स्थळ आलं, आवडीला पसंत केली, आणि पाहुणं म्हटलं आलोय ज्योतिबाच्या पायथ्याला, तर जाता जाता देवदेव करून निघून जाऊ म्हणून ते पाहुणं ज्योतिबाला गेली. पायऱ्या चढता चढता समोरच ते एका पायरीवर बसलं होतं ते पोरग. ते पोरग म्हणते पाहुणं कुठं आलता, अमु गावात का आलता, पोरगी बघायला. कोण बघितली? आवडी बघितली. ते पोरग म्हणते सांग पाहुणं, आवडी वाईट आहे, लग्न करू नका. अहो कोणच आम्हाला तर सांग, तुम्ही एकटं कसं नाही म्हटले. पटत नसेल तर तो पोरगा म्हणतोय मी ज्या पायरीवर बसलोय ज्योतिबाच्या, त्या ज्योतिबाची पायरीची शपथ घेऊन सांगतो आवडी वाईट आहे, आणि पायरीची शपथ घेतल्या पाहुण्यांना खरं वाटतं, लग्न मोडतं. तो प्रसंग आवडीला कळतोय, आणि मग एक दिवस आवडी उठते, ताडकन त्याच्या समोर जाते. लय दिवस प्रयत्न करतोय, म्हटले आज माझी तयार आहे, कुठे होते सांग. त्याला कळायचं बंद होतंय, लय दिवसाचं स्वप्न साकार होतंय म्हणतोय रात्री 12 वाजता मळ्यात ये. त्याने टायमिंग दिले 12चे, जाऊन 8 वाजताच बसलं. आवडी उठली, त्यानं ज्योतिबाचा मार्ग पकडला. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले. आवडीचा काय पत्ता नाही. वाट बघून 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 ते झोपलं. तेव्हा आवडीनं जाऊन ज्योतिबाच्या ज्या पायरीवर बसून शपथ घेतली ती पायरी उचलली, उपडून काढली, डोसक्यावर भेटली, त्याच्या मळ्याची वाट धरली. जाऊन बघता तर हे घोराला आहे. आवडीनं वरणच डोसक्यात पायरी सोडली, खलास. आवडी येऊन घरात झोपली. दुसऱ्या दिवशी चर्चा, ज्योतिबाची पायरी येऊन ह्याच्या डोसक्यात पडली. आणि आमच्या भागात एक म्हण आहे, अरे लेका पोटी शपथ घेऊ नको, ज्योतीची पायरी डोसक्यातून पडते. बंड करायला लावला अण्णाभाऊने आपल्या साहित्यामध्ये स्त्रीला. जिथे जिथे अन्याय होतोय तिथे तिथे बंड करायला लावलंय. अरे अण्णाभाऊंच्या फकीराला महाराष्ट्राचा पुरस्कार मिळाला. त्याचं कारण असं, चव्हाण साहेब गृहमंत्री होते, संरक्षण मंत्री होते, ते मुंबईहून पन्हाळ्याला चालले, त्यांच्या हातात फकीरा मिळाली. चव्हाण साहेबांनी 2 वेळेस वाचली आणि एक पत्र लिहिलं अण्णाभाऊना, अरे अण्णाभाऊ एक पुस्तक मी 2 वेळेस वाचत नाही, पण तुझी फकीरा कादंबरी एका प्रवासामध्ये मी 2 वेळेस वाचली, काय ठिकाण आहे ते त्याला आवडलं, शिफारस झाली, आणि त्या फकीराला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्या काळात मिळाला. काय फकीरामध्ये वाचायला फकीरा. दुष्काळ पडला होता, मांगमारा अण्णा करत होती. मांगमारा म्हटले, नुसतं मांग म्हटलं नाही, लय महत्वाचे शब्द आहेत. मांगमारा अण्णा करत होती. त्यांना बांड फकीरा अस्वस्थ होता. काय करायचं, माणसं उपाशी मारत. उठला फकीरा. गावचं धनी कुलकर्णी तेड जाळे, तुम्ही गावचं धनी आहात, माझा समाज अण्णानं करतोय. तो धनी म्हणतोय फकीरा तू आणि तुझा समाज जगला पाहिजे. पण कसा जगणार, तरी सुद्धा सांगतो तू आणि तुझा समाज जगला पाहिजे. त्याच्यासाठी झालंय, तरी सुद्धा तू आणि तुझा समाज जगला पाहिजे. कुत्र्याच्या मौतीनं मरू नका. मग त्याला आता फकीरा ओळखतोय. मांगा महाराजा पूर्ण चला म्हणतोय माझ्या सोबत, मला समाज जगवायचा आहे. एका मठाधिपतीच्या त्या गोडाऊन दरोडा घालतात. पोती सगळी धान्याची मांगुड्या महारड्यामध्ये येतात. आणि 11 विक्राळ फकीरा त्या मठाधिपतीच्या बायकापर्यंत तिथे गेला. तो त्याचा चेहरा बघून त्याची बायको त्याच्या पायावर पडते, म्हणते ते मठाधिपतीची बायको मध्ये, अरे फकीरा हे सगळं ने, पण माझ्या मणिमंगळसूत्रावर हात घाल. काय लिहिले अण्णाभाऊनी, माझ्या मणिमंगळावर हात घालून म्हटल्या त्या मायेच्या मुंडक्याला तलवार लावल्या फकीरानं. फकीरा काय म्हणतोय, माय हा शब्द मागे घे. मांगाची महाराजची औलाद पोटासाठी हुरड्याची चोरी करेल, पण कुठल्या स्त्रीच्या मणिमंगळसूत्राला हात न घालणारी माझी औलाद आहे. काय वाक्य आहे, काय वाक्य आहे. एवढी नैतिकता आमच्या समाजामध्ये आहे, तरी सुद्धा कुठं काय झालं आमच्यावरच. फकीरा घरी येतोय, म्हातारा सगळं धान्य वाटत असतोय, सगळं वाटून झालं, शेवटचा धीर शिल्लक राहतोय. तो मात्रा म्हणतोय फकीरा आले का, तुझ्यामुळे रे अन्न मिळालं, शेवटचा दही घेऊन जा, शेवटचं धान्य हे घेऊन जा तुझ्या घरला. फकीरा चिडतोय, म्हणतोय काय बोलतोयस तो, हे जी मी लूट केल्या ती माझ्या एकट्याच्या ताकदीवर आहे, समाजाच्या ताकदीवर मी लूट केलेली आहे. त्या दाना
समाजाचा अधिकार आहे. फकीरात जातोय, घरात डाव घेऊन येतोय, डाव म्हणजे चमचा, त्या चमच्याने दाना दाना समान वाट, ही ताकद समाजाची आहे. ती जाणीव त्या फकीराला होती. आणि आमचं नेत गरज भरायचं सगळं आहे का नाही. वाडेकर साहेब, तुमच्या पाठीमागे समाज राहण्याचा अर्थ दाना दाना तुम्ही समाजाला देताय. समाजाची मला कळ असल्यामुळे समाज तुमच्या पाठी. इथल्या सगळ्यांना सांगतो, समाज शहाणा आहे, लक्षात घ्या. समाज येडा नाही, समाज शहाणा आहे. आपली पावलं बदलली चुकली की समाज ठप्पा आहे, बाहेर पडत नाही. आणि एकदा वाटलं बाबा हा चांगला गडी समाजासाठी झडतोय, समाज सगळं विसरून बाहेर पडत असतो. तो संदेश अण्णा भाऊने आपल्या फकीराच्या कादंबरीच्या माध्यमातून दिला. मित्र, अण्णा भाऊ साठे बाबासाहेबांचं खूप जवळचं नातं होतं, खूप जवळच. अण्णा भाऊ साठे लय हुशार होते. बुद्धिमत्ता आमच्याकडेच आहे, पण संधी नाही ना. एक गोष्ट तो बुद्धिमत्तेची. अण्णा भाऊना पिक्चरचा नाद होता. दत्ताचं शूटिंग चालू होतं. त्या डायरेक्टरला विद्वानाला दत्त जागेवर राहीना. त्याचा दत्त 3 तोंडाचा, पाठीमाग गाय, बाजूला कुत्री, कुत्रा आले की गायच्या अंगावर भोंकायचं, दत्ताला घाम सुटायचा. शूटिंग पण नाना भाऊ म्हणायचे, मला 1 रुपये दिल्याशिवाय तुझा दत्त जागेवर राहणार नाही. 15 दिवस कुत्रा आले की गायच्या अंगावर भोंकलं की दत्त पळून जायचा. डायरेक्ट फेसाळे, अण्णा 1-2 रुपये घे, पण दत्त एवढा जागेवर उभा कर. अण्णा गेले, अर्धा किलोच घेऊन आले. हे दत्त कोणाला म्हटले, जुळ्याकडून बांध, नाही तर जुळी सकट पळवल म्हटली ती. मुंबई सारख्या शहरामध्ये अर्धा किलो कुत्र्यानं बघितलं, कुत्र्याला कळायचं बंद झालं. कुत्र झुडीला नाक लावून राहिलं, गाय राहिली, दत्ताचा शिल्प पूर्ण झाला. ही बुद्धिमत्ता वाढे कसं आहे आमच्याकडेच आहे. कुठनं कसं काढायचं. अहो, सावडीचा विटा मांडला असताना 8-8 पोरं जगवली आमच्या माणसानी. कशावर? बुद्धीच्या जोरावर जगवली की नाही. आता 2 असताना फेस यायला आम्हाला कशी सांभाळायची म्हणून. बुद्धी आहे आम्हाला, पण संधी दिली नव्हती. आणि सगळी संधी जर या देशामध्ये कुणाला कुणी दिली असेल तर फक्त डॉक्टर बाबासाहेबांकडे मिळाली आहे. दुसऱ्याने संधी दिलेली नाही, बाबासाहेबांनी दिली संधी. ह्याचं भान आपणाला असलं पाहिजे. फार नातं होतं बाबासाहेब अण्णाभाऊंचं जवळचं. आत्रे, गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे एकत्र बसले आणि म्हटले आपण साहित्य संमेलन घ्यायचं. अण्णाभाऊ काय म्हटले, साहित्य संमेलन घ्यायचं, साहित्य संमेलन घ्यायचं. मग अध्यक्ष कोण? अण्णाभाऊ म्हटले, माझ्या कल्पनेचं साहित्य संमेलन आहे आणि माझ्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या देशामध्ये एकच माणूस होऊ शकतो, त्याचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. मला दुसरा अध्यक्ष चालणार नाही. ठरलं. निमंत्रण द्यायला गेले. आत्रेने आवाज दिला, बाबासाहेब आत्रेला तपासून घ्यायचे. आत्रे जरा खोडचर होत. आत्रेचा अण्णाभाऊंचा डायलॉग खूप ठिकाणी मी वाचलाय. आत्रे अण्णाभाऊ म्हणून, हे अण्णा कशाला त्या घडीत राहिले, शिकी बाहेर. अण्णाभाऊ झोपडीत राहायचे. अण्णाभाऊ आतमध्ये म्हणायचे, हे आत्रे घडीत वाघ आणि सिंहच राहतात, तुझ्यासारखी भेकड राहत नाही. अण्णाभाऊ म्हणायचे. आत्रेला म्हटले काल आहे. आत्रेने रोग ओळखला. आत्रे म्हटले साहित्य संमेलन घ्यायचं, त्याचं अध्यक्षपद तुम्ही व्हायचं आहे. बाबासाहेब प्रश्न विचारला, कोणाच्या डोक्यातली कल्पना आहे? आत्रेने पण रोग ओळखला आणि आत्रेने सांगितलं अण्णाभाऊ साठेच्या डोक्यातली कल्पना आहे. माझ्या बांधवांनो, एका क्षणाचा विलंब न होता बाबासाहेब म्हणले, अण्णाला सांगा मी तुमच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायला तयार आहे. कुठे आंधळेपणानं बाबासाहेब जात नव्हते, हे लक्षात घ्या. पण अण्णा भाऊंच्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. अण्णा भाऊंचं बाबासाहेबांच्यावर खूप प्रेम होतं. तारीख ठरली. स्वीकारल्यानंतर घरात येऊन अण्णाभाऊ एका पायावर नाचत होते, माझ्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बाबासाहेब होणार, माझ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबासाहेब होणार आहेत. नाचत होते अण्णाभाऊ. तारीख ठरली. त्या तारखेच्या आत बाबासाहेबांचा मृत्यू झाला. दिवसभर अण्णाभाऊ रडत होते. पण झालं साहित्य संमेलन. मित्र, झालं साहित्य संमेलन.
त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ऍडव्होकेट BC कांबळे होते. बाबासाहेबांचे 1 नंबरचे शिष्य आणि स्वागत अध्यक्ष म्हणून अण्णाभाऊ साठे होते. त्या स्वागतपर भाषणामध्ये ही शब्द आहे, जग बदललं घालून गाव सांगून गेले बंद भीमराव. धर्मांताने अखंड चळले, धर्मांधाने तसेच कळले, मगरी ने जणू मानिकी गिळले, चोर झाले साव, जग बदल घालून गाव सांगून गेले. या गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसला काय रावत. रावत म्हणजे काय माहितीये का? हत्ती. अरे हत्तीची ताकद आहे तुमची, हत्तीची. अण्णाभाऊ म्हणतात बहुजन समाज म्हणजे हत्तीची ताकद आहे. त्या गुलामगिरीच्या चिखलात रुतलाय. गुलामगिरी हा शब्द वापरला अण्णाभाऊने, लक्षात घ्या. गुलाम म्हणजे काय कळतंय का? गुलाम म्हणजे काय कळतंय का? पोरग होतंय मला. पोरग कुणाचं? माझं. माझ्या पोराचं नाव ठेवायचा अधिकार मला पाहिजे का नाही? तिकडं जायचं. पोरग झालं नाव काय ठेवू? पोरग माझं का बामणाचं? त्याला म्हणतात गुलाम. माझ्या पोराचं नाव मला ठेवायचा अधिकार नाही. मी बांधलेलं घर, त्या घरात मला जायचा अधिकार नाही. मी घेतलेली गाडी मला पळवायचा अधिकार नाही. घर बांधता त्याला जाऊन विचारायचं कधी बसू. गाडी घेतली त्याला बांधता कधी गाडीवर बसू. त्याला म्हणतात गुलाम. ह्या गुलामीगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत. निघ बाहेर अंग झाडून, घे बिनीवरती धाव, जग बदल घालून घाव, सांगून गेले माझे भीमराव. पुढे काय म्हणतात अण्णाभाऊ? दलितांना मरणाची भीती घालू नका. दलित म्हणजे मांग मारणं. ब्राह्मणे तर सगळा समाज दलित आहे. मांगानं मांगी करायची बैतरायचे, महाराण मांगी करायची बैतरायचे, साळ्यानं साळकी करायची बैतरायचे, धोरण ढोलकी करायची बैतरायचे, न्हाव्यानं नाहळकी करायची बैतरायचे. हे सगळं बैतकरी समाज गुलाम आहेत. दलितांना मरणाची भीती करू नका. अण्णाभाऊ म्हणतात मरण आम्हाला क्षणाला झुकाने देत असत. विजेच्या तारा तोडणारा दलितच आहे. तारा तोडायला कुलकर्णी बघितले का कधी? विजेच्या तारा तोडणारा दलितच. त्याला माहित असेल की शिक्षकापासून माझा मृत्यू होणार आहे, तरी सुद्धा विजेच्या तारा तोडणारा दलितच आहे. दलितांना मरणाची भीती घडू नका. मरण क्षणाला झुकाने देतच. कोळशाच्या खाणीत काम करणारा दलितच आहे. कोळशाच्या खाणीत काम करणारा दलिताला माहित असते की दररोज माझा मृत्यू होणार आहे, तरी सुद्धा कोळशाच्या खाणीत काम करणारा दलितच आहे. दलितांना मरणाची भीती घडू नका. मरण क्षणाला झुकाने देत असत. दलितांचा आळस म्हणजे तलवारीवरील धूळ आहे. त्याला केलं का? दलितांचा आळस म्हणजे तलवारीवरील धूळ आहे. एकदा ती झटकली की तलवार तलवारच आहे. आम्ही खुपसून ठेवल्यात, गंजलेले नाही, गंजलेले नाही. घटना बदलणारा नो. हात तर लाव, झटकल्याशिवाय मी राहणार नाही. हा संदेश तुम्हाला त्यांना द्यावा लागेल. हे लोकशाही टिकवायची अशी त्रिभाषा तुम्हाला बोलत. त्या काळात त्यांना भाषा बोलत होते, त्या काळात बाबासाहेब लढत होते. अरे ज्या काळात सावलीचा विटाळ होता त्या काळात एकटे बाबासाहेब या सगळ्यांना तोंड देत होते. आणि तुम्हाला काय झालंय? मी एखादा जोक केला तर पुढच्या घडी हसत पण नाही. अण्णाला कोणतरी सांगल, बापला सांगल, पुढे बघून हसत होत, टाळ्या वाजवत होत, बोलायला लागल्यात सगळी. त्या काळात हे बंड बाबासाहेबांनी केलं, अण्णाभाऊनी केलं. लक्षात घ्या. त्या काळात काय ताकद असेल ती ताकद विद्वत्तेमध्ये पेनामध्ये होत्याचं भान तुम्हाला असलं पाहिजे. आज लिहिणाऱ्या लेखकाला ते जेलमध्ये टाकालेत, बोलणाऱ्याला जेलमध्ये टाकालेत का नाही? आंदोलन करणाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करत चालले. आज देशाची घटना धोक्यात आल्या, स्वातंत्र्य धोक्यात आलंय. आणि एखाद्याला विचारलं कसं तर निवांत चालत, पेटले कसले निवांत चाललंय. बंड करण्याची वेळ आल्या. जे बंड त्या काळात बाबासाहेबांनी केलं, फुलेनी केलं, शाहूनी केलं, बुद्धांनी केलं, अण्णाभाऊने केलं, ते बंड करण्याची वेळ आल्या. त्या बंडाची भाषा तुम्हाला कळावी, चळवळ तुम्हाला कळावी. आणि चळवळीत काम करणारी माणसं कशी असतात ते तुम्हाला कळावं म्हणे पुरस्कार आहे. पुरस्कार म्हणजे त्यांचं कौतुक नाही. तुम्हाला त्याची प्रेरणा मिळावी म्हणून तो पुरस्कार आहे. तुम्हाला त्याची प्रेरणा मिळावी, तसं मी काम करावं ही प्रेरणा तुम्हाला मिळावी म्हणून वाडेकर पती पत्नीने, आमच्या ताईने, त्या वाडेकर साहेबांनी हा पुरस्कार समारंभ ठेवला. मी तुम्हाला जाता एवढीच विनंती करतो मित्र, देशाची घटना धोक्यात आहे. देशाची घटना धोक्यात आहे. बाबासाहेबांनी 56 लाख बौद्ध धम्म स्वीकारला.
दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी राजकारणाची पत्रकार परिषद घेतल्याचं भान असू दे. बाबासाहेबांचं मत होतं ब्राह्मणेतर सगळा समाज या ब्राह्मण धर्मामध्ये कंटाळेल, पिळला जाईल. त्याला वाटत बाबा हा मार्ग आपला नाही, दुसरा मार्ग शोधावा. त्यावेळेस बौद्ध त्यांना कळेल आणि या देशाचा 85% समाज जर बौद्ध झाला तर बाबासाहेबांनी इकडे मताचा अधिकार दिलाय, निवडणूक लढवायचा अधिकार दिलाय. कल्पना करा, या देशातली जनता 85% बौद्ध झाली तर सत्ता कोणाची येईल? महार बौद्ध राष्ट्रपती तर होईल का नाही? मांग बौद्ध पंतप्रधान तर होईल का नाही? आणि धनगर बौद्ध संरक्षण मध्ये आता आपलं कोणच नाही आहे का? केंद्रात आपलं कोणच नाही. मराठ्याला सुद्धा संरक्षण पद दिलं नाही. त्याचं भान तुम्हाला असू दे, भान असू दे. मत लय महत्वाचं आहे माझ्या बांधवांनो. राजाचा मुलगा राजा बाबासाहेबांनी उद्ध्वस्त केलं आणि जो 21 वर्षाचा स्त्री पुरुष त्याला मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. हे बिल पास झालं तर बाबासाहेबांना खूप आनंद झाला होता. त्याचा एक सहकारी म्हटला मिस्टर आंबेडकर खूप खुश दिसते, आनंदित दिसते. बाबासाहेब म्हटले राजाचा मुलगा राजा ही प्रक्रिया उद्ध्वस्त केल्या. जो 21 वर्षाचा स्त्री पुरुष त्याला मताचा अधिकार देऊन आल्यामुळे मला आनंद झालाय. तो म्हटला मग काय फरक पडणार आहे? बाबासाहेब म्हटले एखाद्या झोपडीतली माझा बाळाच्या पाण्याची दोरी हातात घेऊन जो असताना स्वप्न बघेल, आज ना उद्या ह्या झोपडीतला माझा मुलगा या देशाचा पंतप्रधान होईल, राष्ट्रपती होईल, हे स्वप्न देऊन आलोय. झालंय का स्वप्न साकार? झालंय का सांगा ना? स्वप्न साकार झालं नाही. मत आमची गाडग मताचं मोठं परुड राज्य करते, परुड करते का नाही? गाडग्या सगळी मत कशी येतील याच्या सेडी वाडेकर साहेब मगाशी त्यांनी बोलता बोलता म्हटले धनगर अन्याय झालं मी धावून जातोय, पारदेव अन्याय झालं मी धावून जातोय, चांबडा अन्याय धापतो. अगदी माणसाच आहे, आपली म्हणजे लेकर आहेत, जायला पाहिजे. जात हे विष आहे, जातीमध्ये भांडण लावण्याचा धंदा त्यांनी बंद केला पाहिजे. म्हणून आपण एक झालं पाहिजे. तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या बाबासाहेबांच्या विचारानं माणूस म्हणून तुम्ही एक व्हाल. मी जाता जाता एवढं सांगतो माझ्या बांधवांनो, कागदावर बौद्ध व्हा, कागदावर बौद्ध व्हा. झाडाच्या फांदी तोडल्यामुळे झाड बाद होत नाही, नष्ट होत नाही. त्याला पुन्हा पालवी फुटण्याची शक्यता असते. बघा घरात झाड असेल, दारात तोडा मधनं संपत नाही, त्याला पालवी फुटते, फुटते का नाही? बाबासाहेबांनी फांद्या तोडल्या नाहीत, मुळासकट झाड काढलं. नवीन वटवृक्ष बुद्धाचा लावला. त्या झाडाखाली आपण यायचं असेल तर कागदावरला हिंदू काढून टाका. मी प्राध्यापक सुकुमार कांबळे बौद्ध झालो, कागदावर बौद्ध आहे, कागदावर. मला काय म्हणतात ते बुद्ध झाले, झालोयच बुद्ध. बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं, बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं. माणसाच्या दुःखासाठी माणसाची कसं वागावं हा सांगणारा विचार म्हणजे गौतम बुद्धाचा धम्म आहे. माणूस व्हा, माणूस. तुम्ही माणूस नाही, तुम्ही मांग आहे, महार आहे, ढोर आहे. मांग महार ढोर म्हणजे गुलामी आलीच की. 85% माणसांनी जर हिंदू कडून बौद्ध जर कागदावर लिहिलं तर 1-2 पिढीमध्ये जात शिल्लक राहील. माझी दोन्ही पोरं म्हणतात पप्पा ओकेच बौद्ध म्हटलं आम्हाला फार समाधान वाटतंय. माझी दोन्ही पोरं पुण्यात शिकतात. बौद्ध म्हटलं की समाधान वाटतंय म्हणतात. काका आम्हाला त्या जातीचं चटकं बसल्या पूर्वी स्कॉलरशिपच्या बैठक बोलीला मी राहिलो की एखादा चिडवत आहे सरकारचं जावं आहे बघा. मी वारणा महाविद्यालयात होतो. आमचा गायकवाड नावाचा पोरगा सूट बूट कोट टाय घालून स्कॉलरशिपच्या पाडीला. तिथं नांगरे म्हणून एक माणूस होता सवर्ण. तो म्हटला इकडे सरकारचा जावाय झालास की सूट बूट कोट टाय घालून पाडीला राहिलीस, स्कॉलरशिप घेतोयस. त्याला अपमान वाटला. तो माडाला म्हटला सुखमाना असं म्हटलंय. होय. दुसऱ्या दिवशी त्याला 3 बटनाचा शर्ट आणि लंगोटी घातली आणि पाळीला उभा केला स्कॉलरशिपच्या. तर नांगरेबाई असं का आलंय इकडे म्हणलं सूट बूट घातलं होतं तेव्हा तू चिडवलास सरकारचा जावाय, आता लंगोटीवर आलं त्याला डबल करते स्कॉलरशिप. म्हटलं माझ्याहून तुझ्या बाच आहे का? म्हटलं 3 दिवस कॉलेज मी बंद पाडलं. प्राचार्याने सांगितलं सुकुमार कांबळे काय करायचं ना. म्हटलं बाबासाहेबांच्या फोटो समोर 1 तास एका पायावर उभा राहायचं, ताराच आम्ही कॉलेज चालू करणार नाही, चालू करत नाही. म्हटलं सांगायचा मुद्दा अजून सुद्धा तुम्ही सूट बूट टाय घातलेलं त्यांना जमत नाही, जळते ती.
हे सगळं वैभव माझ्या आया बहिणीनं तुम्ही जे नवीन साड्या घालतात, नटतात, थटतात, बोलतात, हे सगळं वैभव फक्त बाबासाहेबांच्यामुळे मिळालंय. पण एवढं होऊन सुद्धा कुठं देव आहेच घरात. माझं लग्न झालं, हिंदू बायको, गणपती आणायचे, मी बाहेर नेऊन टाकायचं. पुन्हा बारका गणपती, बाहेर नेऊन टाकायचा. पुन्हा बारका, बाहेर नेऊन टाकायचा. एक दिवस तर कर झाला, चुन्याची डबी. मी बेड मध्ये झोपलो तर सकाळी शाळेला जात्या, उघडायची, डोस कापटून आणि झाकायची. चुन्याच्या डबीवर का डोस कापटा लागले? तिला जाऊ दिलं तर गणपती चुन्याच्या डबीत बसला. असू नका, तुमच्या घरात कुठं तर आहे. काढा माझ्या बांधवानो, ती विश्वली आहे, पुन्हा उगून येण्याची शक्यता आहे. म्हणून कागदावरला हिंदू काढा, बौद्ध व्हा, आणि घरात सगळे देवनाकारण माणूस व्हा, हा संदेश आणि मितन देतो. त्याला आपल्या भाषण करू. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. उठू नका, 2च मिनिटं नाही का. सुकुमार कांबळे साहेबांनी खूप चांगलं प्रवचन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं आम्ही ह्या लहानपणापासून सगळ्या भाषणं ऐकत इथपर्यंत आलेलो आहे. आणि म्हणून आम्ही 56ला बौद्ध झालो. 2 मिनिटं संपल, आता 2च मिनिटं. आम्ही 56ला बौद्ध झालो. आम्ही क्वांट्रीवरची लोक नाही का, तिकडं कर्नाटकात. आमच्या घरातली यांना मग काय जायना, जाता जायना काय. खूप उशिरा गेली. म्हणजे आमची मिसेस बी याला मशिबा सांग काय. पण आता त्या सगळं सोडून कडवट बुद्धिष्ट झालेलं आहे नाही. आम्ही सगळं सोडलं. ज्या दिवशी आम्ही सर्व सोडलं तेव्हा आमचं भलं झालं. तेव्हा होतं भलंच होत नव्हतं. बाप 10 रुपये मिळायचा, ते फोटो हाय तिथं मी काढून ठेवायचा. हाय तिथं बापाचे माझे किती भांडणं झाल्यात आमच्या वस्तीला विचार काय. एकदा मुलाच्या एका मित्राच्या लग्न ठरवायला गेलो. ख्रिश्चन होता. 2 मिनिटात संपवतो. आणि आम्ही मित्र गेलो लग्न ठरवायला. दोघे ख्रिश्चन. लग्न ठरलं, सगळं झालं. आणि ठरल्यानंतर जेवण बिवणं झाली, सगळं झाले. आता बोलले नाही म्हातारी आली आतून, थांबा. म्हणलं आता काय झालं, मला एक विचारायचं आहे की दोघं ख्रिश्चन आहे, हा धर्मांतरित ख्रिश्चन आहे. हो. तर बोले 3 आकडी का 2 आकडी. अच्छा. आम्ही म्हणलं 3 आकडी का 2 आकडी. ती बाई म्हातारी म्हणायला आली. आता आम्हाला प्रश्न पडला 3 आकडी का 2 आकडी. तर मी त्या पोराच्या आईला विचारलं, ह्या आकडीचं काय गणित आहे. मग ती बाई म्हणाली मी 3 आकडी. तर समोरची म्हातारी म्हणली नाही होणार. अहो म्हणलं आपण सगळं झालंय, ठरलंय विरलंय. नाही आकड्यात बसत नाही. आणि मला आकड्यात बसत नाही. ते नाही बोले तुम्ही मांग आहे, आम्ही महार आहे. मांग म्हणजे 2 आकडी, महार म्हणजे 3 आकडी. म्हणजे धर्मांतर केल्यानंतर सुद्धा तुम्ही सगळ्या व्यवस्था सोडल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यातच अडकलेला आहे. ज्या दिवशी सगळं सोडाल त्या दिवशी आपल्या सगळ्यांचं कल्याण होऊ शकतं. या ठिकाणी बीसी कांबळेचा उल्लेख केला. मी सिद्धार्थनगर मध्ये होतो. बीसी कांबळे आमच्या वस्तीत यायचे. एल.एस. सोन कांबळे आमचे गुरुवर्य. बीसी कांबळेने एक भाषण केलं, आम्ही ऐकत होतो. त्यावेळेस ते खासदार होते पहिले तिथं लोकसभेत, मोठे नेते. 52ला एक IAS आला आणि म्हणला साहब मेरे ऑफिस में सब लोग बोलते हैं महार का बच्चा है, चमार का बच्चा है, चमार का बच्चा है. बीसी कांबळे त्यांना म्हणाले कि अरे तू चमार का बच्चा है ऐसा बोल रहा है तो तू IAS है. सब बोले मेरे को सिपाही भी बोल रहा है, सब लोग आते जाते चमार का बच्चा बोलते. मग ते बीसी कांबळे म्हणला रे तू चमार का बच्चा है क्या. तो ते म्हणले हाँ मैं चमार का बच्चा है. मग तू चमार का बच्चा है तो तेरे को गुस्सा क्यों आता है, तुला राग क्या येतो. तो आहे चांभार तर तुला राग काय येतो. तो बरोबर बोलतात. तो बीसी परत येतो म्हणतो साहब इसमें पर्याय क्या है, काहीतरी मार्ग असेल ना. तर ते म्हणतो तू चांभार का बच्चा है तो तू अभी
कौन से भी धर्म में जाने चाहिए, नहीं क्या, म्हणजे तू धर्मांतर केलं पाहिजे. तो काही दिवसाने येतो म्हणतो मी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म स्वीकारला. IAS अधिकारी BC कांबळे म्हणतात उद्या जर तुला कोणी शंभर का बच्चा म्हणलं तर माझ्याकडे यायचं, मी बघून गेलो. ज्या दिवशी धर्म स्वीकारला त्या दिवसापासून त्यांना शंभर का बच्चा म्हणायचं बंद झालं. कुणी त्याच्याकडे वर बघायला तयार नाही, कुणी त्याला रागवायला तयार नाही, काही नाही, सन्मानाने त्याची वागणूक. त्यामुळं साहेबांनी जे भाषण दिलेलं आहे ते खूप मोलाचं आहे, खूप विचारांती आहे, खरीच गोष्ट आहे. मी त्याच्यावर बोलायला लागलो तर उगाच लय किरकिर होते, नाही का. त्यामुळे त्यांनीच बोललेलं बरं आहे. तर हे आम्ही खूप समजून सांगतो या सगळ्या गोष्टी. खूप खूप बोलतो, प्रत्येक ठिकाणी बोलतो. कधी कधी कोणाकोणाला खूप वाईट वाटतं असं बोलतो. तर साहेबांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि अत्यंत त्यांनी मर्मावर बोट ठेवून सांगितलेलं आहे. आपण तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी सुनीता वाडेकर उपमहापौर यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मी आभार. आता उशीर खूप झालेला आहे म्हणून सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना आपण सर्वजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झाला. या कार्यक्रमासाठी ज्यांनी कष्ट केले, ट्रॉफी बनवण्यासाठी पासून तर मंडपापासून तर खुर्च्या लावण्यापासून सगळ्यांनी मदत केली. कार्यक्रमासाठी चहा पासून बिस्किट पासून झाडू मारण्याचं काम, खुर्च्या लावण्यापासून ज्यांनी काम केलं त्या सर्व मित्रांचं मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी अण्णाभाऊंची जयंती आपण जी सन्मानपूर्वक करत आलेलो आहे, विचाराची जयंती करत आहोत, ती पुढच्या वेळेस अजून त्याच ताकदीने आपण करत राहू. आणि बौद्ध आणि मांग असा जो वाद निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात तो मोडून काढल्याशिवाय आपण राहणार नाही. आपणच ते मोडून काढू. जे लोक असं करण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही सांगून टाकू की आम्ही एक आहोत. शेवटी मी मगाशी म्हणलो, तुम्ही आमच्यावर कितीतरी राग व्यक्त केला, कोणाच्या तरी सांगण्याहून करतात. तुमचा राग नसते बाप, कोणीतरी सांगताय तुम्हाला जा त्याच्या अंगावर. दुसऱ्याच्या सांगण्याहून आमच्या अंगावर गोळ्या झाडण्यापेक्षा काट्या म्हणायच्या, त्या काट्या सहन करण्याची ताकद आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे. शिव्या काढण्याची ताकद आहे. कधीतरी वेळ येईल की तुम्हाला खरी गोष्ट कळेल, तुम्हाला बाबासाहेब समजेल आणि कार्यकर्ता देखील कोण चळवळीतला तो देखील तुम्हाला कधीतरी समजेल अशी अपेक्षा ठेवून मी आभाराचं काम या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. थँक्यू.